आणि आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते वांद्रे चुनाभट्टीपर्यंत मेगा ब्लॉक असेल। पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते बोरिवली दरम्यान ब्लॉक। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स हे एक ची नव्याने आता उभारणी होणार, तर 2032 पर्यंत हे विमानतळ सज्ज होणार। विमानतळ संचालन करणाऱ्या अदानी समूहाची माहिती। ठाण्यामध्ये मनसेकडून बॅनरबाजी, महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणण्याचा प्रयत्न करून बघा, दुकानं नाही तर शाळाही बंद करणार। मनसेचे विभाग अध्यक्ष संदीप साळुंखेंनी लावले बॅनर्स। कुर्ला स्थानकावर सुरू असलेल्या कामामुळे महिलेला दुखापत, दाम्पत्याचा रात्रभर ठिय्या आणि यानंतर तक्रार दाखल करून घेतल्याची माहिती। स्थानकावर काम सुरू असताना कोणतीही सुरक्षा नसल्याचाही आरोप। भिवंडी शहराचा पाणीपुरवठा हा 22 तारखेला 24 तासांसाठी बंद राहणार। पुढील 2 दिवस पाणी कमी दाबानं येणार। दरम्यान त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार। जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार। मुंबईमध्ये संसर्गजन्य तापाच्या रुग्णांच्या संख्येत 25% वाढ। पालिकेच्या रुग्णालयामध्ये मोफत आणि दर्जेदार उपचार मिळत असल्याची आरोग्य विभागाची माहिती। ठाण्याच्या येऊरमध्ये हुल्लडबाजीला लगाम, दर्श अमावस्येनिमित्त येऊरमध्ये मद्यपान करण्यास मनाई असेल। ठिकठिकाणी चोख बंदोबस्तही तैनात असणार। वेव्स परिषदेची जागतिक राजधानी मुंबईच। वेव्स आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 150 कोटी रुपये स्वतंत्रपणे राखून ठेवण्याचा निर्णय। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुंबई शहर आणि उपनगरातील म्हाडाच्या संक्रमण शिबिरांमध्ये 20,000 कुटुंबांचं वास्तव्य। अनेक ठिकाणी घुसखोरी होत असल्यानं शिबिरांच्या सुरक्षेसाठी म्हाडा सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार।